एकीकडे रॉबर्ट कियोसाकी जगाला सांगत आहेत की 2026 मध्ये इतिहासातील सर्वात मोठी आर्थिक मंदी येऊ शकते, आणि दुसरीकडे भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी अचानक देशवासियांना सांगतात, 1 वर्ष सोने खरेदी टाळा. आता लोक विचारतात, हे फक्त योगायोग आहे का, की सरकारला काही मोठा आर्थिक वादळ येण्याची चाहूल लागली आहे? कियोसाकींच्या मते जगाची अर्थव्यवस्था एका प्रचंड मोठ्या इकॉनॉमिक बबलवर उभी आहे. अमेरिकेचे कर्ज 39 ट्रिलियन डॉलर्सच्या पुढे जात आहे, आणि बेबी बूमर्स रिटायर झाल्यावर शेअर मार्केटमध्ये मोठी विक्री होऊ शकते. आणि याच काळात मोदी सरकारचं सोन्यावरचं विधान चर्चेत आलं आहे. पीएम मोदींनी लोकांना सोनं, परदेश प्रवास आणि इंधन खर्च कमी करण्याचं आवाहन केलं आहे, कारण भारताचा फॉरेन एक्सचेंज रिझर्व्ह वर दाब वाढत आहे. भारतात दरवर्षी जवळपास 72 बिलियन डॉलर्सचं सोनं आयात करतो, आणि सरकारला वाटतं की सोन्याची खरेदी कमी झाली तर डॉलर्सची बचत होऊ शकते. पण इथेच गोष्ट आणखी इंटरेस्टिंग होते, कारण कियोसाकी म्हणतात, कागदी पैसा धोक्यात आहे, खरी सुरक्षितता सोनं, चांदी, बिटकॉइन्समध्ये आहे. म्हणजे एकीकडे सरकार लोकांना सोनं कमी खरेदी करायला सांगत आहे, आणि दुसरीकडे जगातील प्रसिद्ध फायनान्स गुरु लोकांना सोन्यात गुंतवणूक वाढवायला सांगत आहेत. मग खरं कोण, सरकार की कियोसाकी? आर्थिक वादळ खरंच आहे का, काही फक्त भीतीचा खेळ आहे?